नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एसबीपी न्यूज प्रस्तुत धांडोळा जिल्हा परिषद पंचायत समितीचा या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण कळंब चांडोली गटातील काही लोकांशी बोलणार आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की कळंब चांडोली गटात नक्की कोणाचा बोलबाला आहे. नमस्कार. नमस्कार ताई. काय सांगशील, कळंब चांडोली गटात कोणाची हवा आहे? कळंब चांडोली गटात सध्या तरी प्रीतीताई थोरातांची हवा आहे. हं. सर्वसामान्य लोकांमधून तर त्यांचीच हवा दिसते. का बरं असं वाटतं तुला की प्रीतीताईची हवा आहे म्हणून? आता तर जर आपण बघितलं कळंब चांडोली घाटामध्ये प्रत्येक जण म्हणतंय की तुलसीताईंनी खूप कामं केलीत, तुलसीताईंनी खूप विकास कामे केलीत, हे केलंय ते केलंय. मग तू असं अचानक प्रीतीताईंचं नाव घेतोय? प्रीतीताईंचे नाव घेण्यामागचं कारण की प्रीतीताई सर्वसामान्य लोकांमध्ये, गरिबां लोकांमध्ये फिरणाऱ्या आहेत. हं. आणि ज्या तुलसीताई भोर किंवा जे कोण सदस्य होत्या, तर ते जे पुढारी आहे, लाभार्थी आहेत, त्यांच्याच हे येतात, बाईट्स येतात. हं. बाकी सर्वसामान्य लोकांच्या बाईट्स कमी आणि पुढाऱ्यांच्या, लाभार्थ्यांच्याच बाईट जास्त आहेत. हं. हां, सोशल मीडियावर मी ऐकते की तुलसीताईंनी मंदिराचं काम केलं, तुलसीताईंनी रोडचं काम केलं. पण शाळा, एसट्या हे देखील जिल्हा परिषद सदस्याचं काम असतं. तर आम्ही मॅडम 11वी पासून तर घोडेगावला कॉलेजला जात होतो. हं. तर इथून आम्हाला 6ची एसटी सोडली तर दुपारची कोणत्याही प्रकारची एसटी नव्हती. तर आम्ही घोडेगाववरून पायी इथे चासपर्यंत यायचं. हं, हं. तर अशी आमची ही असायची. म्हणजे तेव्हा आमचं कोणी रस्त्याची सोय केली आता तू नाही, काय म्हणजे करतो? एसटीची सोय केली नाही. मी आता 13वीला आहे बीडी काळेला. अच्छा, मग आता एसट्यांची सोय आहे का? नाही, आता पण नाहीये ना. म्हणजे 10वी-11वीला होतात तेव्हाही एसट्यांची सोय आता नाही. नव्हती, मग आताही नाहीये. आता क्वचित आली तर 3ची येते, नाही तर मग सकाळी 6ची. नाहीतर एसटी म्हणून येत नाही. आम्हाला गाड्यांना हात करूनच जावं लागतं. माझ्या जिल्हा परिषद सदस्यांनी या कामाचा कधी पाठपुरावा केलाय का? या कामाचा पाठपुरावा त्यांनी केलेला नाही. आणि जसं तू सांगितलं की प्रीतीताई भोर ह्या सर्वसामान्यांच्या प्रत्येकाच्या मदतीला धावून जातात. मग त्याचबरोबर तुलसी भोर सुद्धा आहेत. त्या जातात का सर्वसामान्यांच्या मदतीला किंवा काय? तुलसीताई ह्या तर कधी सर्वसामान्यांमध्ये जास्त फिरताना दिसल्या नाही. जसे की शाळा-बिळा असतात किंवा हं, काय असतंय, हं, त्याच्यावर आता एवढ्या घटना होऊन गेल्या. हं, तर याच्यावर कोणी जे मुलं आहेत, त्या मुलांचे पालक असते तर ते गांभीर्याने विचार घेण्यात आला असता. म्हणजे कोणती गोष्ट अशी दगावली गेली नसती, हं. असं मला वाटतं. मग आता आपण जर बघितलं, त्याच माध्यमिक शाळेवरती तुलसी भोर यांचे मिस्टर आहेत हो. संस्थेवरती. हो, हो. मग त्यांच्या घरात तू म्हणतोय त्यांच्या घरात अशी घटना घडली असती, हो. तर त्यांनी त्या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला असता. केलं असतं ना. सर्वसामान्यांसाठी ते नाहीच आहे असं म्हणायचंय नाहीच का? नाहीच त्यांनी गोरगरिबांपर्यंत काय पोहोचण्याचा प्रयत्न केलेला नाही. आता ते मागं मंदिराचा विषय झाला ते. आता मला काही जास्त खोलवर पर्यंत बोलायचं नाही. पण सर्वसामान्य लोकांना ते माहिती आहे, हं, का ते आता किती निधी पडला, काय झालं, दर्जा कधी आला, कोणी आणला, हं, कसं कसं केलं, काय केलं, ते सर्वसामान्य लोकांना माहिती आहे. फक्त ज्या बाईट्स आहे का, हं, 50-60 लाख रुपये खर्च केला, हे केला, ते केला, तर तो 50-60 लाख रुपये खर्च हं, सर्वसामान्य जनतेच्या आंबेगाव तालुक्याच्या लोकांच्या प्रयत्नातून झालेला सोहळा आहे तो. हं. तो कुणाच्या एकट्याच्या श्रेय नाही त्या कार्यक्रमाला अच्छा, किंवा म्हणजे त्या. संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्मोत्सव सोहळा जो साजरा झाला त्या संदर्भात तुला काहीतरी माहितीये? काय माहितीये? काय डिटेल्स आम्हाला तू सांगू शकतो का? डिटेल्स म्हणजे मी आता सध्या कॉलेज असून मी सध्या माणसांमध्ये फिरत आहे. हं, तर माणसांमध्ये तर एकच आवाज आहे का, जे आता आपल्याला कोणाचं नाव घेऊन बोलायचं नाही. पण जे 15 लाख दिले, हे दिले, ते दिले, तर हं, लोकांचं हे म्हणणं आहे का 15 लाख दिले सारखे त्यांचे फ्लेग लावतात किंवा जाहिरात देतात. तर हं, ते जाहिरातीनंतर लोकांच्यात नंतर काल्याच्या दिवशी नाराजी व्यक्त झाली. हं, का हे म्हणतात 15 लाख दिले, 15 लाख दिले किंवा हं, निधी दिला मंडपाला. हं, तर ते लोकांचं असं म्हणणं आहे का आढळराव पाटील आपले खासदार, माजी हं, खासदार हं, यांनी सांगितलं का हे श्रेय कोणी घेऊ नका. हं, हे पैसे 15 लाख जे दिलेत ते कारखान्याकडून आलेत. तर हं, तिथं हं, लोकांची चर्चा चालू झालेली आहे. हं. मग कारखान्याने दिलेत आणि चर्चा चालू याचा काय संबंध होता? चर्चा चालू म्हणजे ते असं म्हणतात का त्याच्यासारखी जाहिरात चालली होती का सभा मंडपाला एवढे एवढे पैसे दिले, 15 लाख दिले, हे दिले, ते दिले. कुणी दिलेत सभा मंडपाला ते पैसे? त्याच्यावर नाव दिलं होतं का तुलसीताई सचिन बोरे यांच्या हं, 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 कुटुंबियांकडून असं हं, तसं हं. लिहिलं होतं. पण हो. लोकांमध्ये ही नाराजी निर्माण आहे. फक्त ह्या ज्या बाईट चालल्यात ह्या मग ते ज्यांचे 15 लाख कुणी दिले होते? ते 15 लाख त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे लोकांमध्ये नाराजी झाल्यानुसार हं, ते पैसे त्यांनी सांगितलं ना, खासदार साहेबांनी सांगितलं की ते पैसे आपण कारखान्याकडून दिलेले आहे, हे श्रेय हं. कोणी घेऊ नका म्हणून. म्हणजे हे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. हो, कारखान्याने हो. पैसे 15 लाख रुपये सभा मंडपासाठी दिले आणि तेच 15 लाख भोर यांच्या नावावरती हो, हो. फ्लेक्सबाजी झाली बरोबर, असं म्हणावं लागेल. बरोबर. तर आपण तरुणांच्या देखील प्रतिक्रिया घेतोय. आपण ऐकतोय की कशा पद्धतीने गावात राजकारण चालतं, कोणती गोष्ट कुणी दिली आणि त्याचं कसं भांडवल केलं गेलं,
कोणत्या पद्धतीने फ्लेक्स छापले गेले आणि लोकांमध्ये कसा गैरसमज पसरवण्यात येतोय. तर आणखी काय सांगू शकशील तू? तरुणांमध्ये काय चर्चा आहे? कोणाची हवा आहे? तरुणांमध्ये चर्चा तर सध्या प्रीतीताईकडूनच चर्चा आहे. कारण जे आता इथून मागच्या ज्या आपण म्हणतो सदस्य किंवा उमेदवार होते यांच्याकडून काही काम झालेलं म्हणजे तरुणांच्या मनात नाही. तर दुसरे उमेदवारांकडून आशा आहे त्यांना. प्रीती थोरातांकडून काय अपेक्षा असणार आहेत? त्या जिल्हा परिषद सदस्य पदाची निवडणूक लढवणार आहेत. त्यांचं नाव देखील प्रचंड चर्चेत आहे आणि त्यांच्याकडून पुढच्या काळात काय अपेक्षा असणार आहेत? प्रीतीताई थोरात ह्या म्हणजे गाव लेवलच्या म्हणजे आपल्या ग्रामीण भागातले व्यक्ती आहेत. हम्म. त्या प्रत्येक गावच्या तळागाळात जाऊन किंवा सगळ्या यांना न्याय देतील किंवा शाळांमध्ये लक्ष देतील, सर्वांना हे करून देतील, निधी उपलब्ध करतील, शाळांची टक्केवारी वाढेल, गुणवत्ता वाढेल किंवा हे बाहेरची जी प्रकरणं चालली आहेत, मुली छेडछाड करतात किंवा काय, याला कुठेतरी आळा बसेल किंवा जे संचालक मंडळ किंवा काय आहे त्याच्यावर जातीवर लक्ष देऊन जे विद्यार्थ्यांचे पालक आहेत त्यांनी जर केलं तर त्यांची मुलं म्हणून किंवा दुसऱ्याचं पण मुलं आपलं म्हणून ते जबाबदारीने सगळे व्यवस्थित करतील. ते फक्त पदापुरते असे मिरवणार नाहीत असं मला वाटतं. जर आपण बघितलं तर तरुणांच्या मनात प्रीती थोरात यांचं नाव मोठ्या प्रमाणात ऐकलं जाते, कारण प्रीती थोरात ह्या सर्वसामान्य जनतेमध्ये एकत्र येऊन काम करतील असं देखील तरुणांमधून ऐकायला येतंय. आणखी काही लोकांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. फक्त चासच नाही तर कळंब चांडोली गटातील प्रत्येक गावात आपण जाणार आहोत. प्रत्येक गावात काय समस्या आहेत, तुलसी भोर माजी जिल्हा परिषद सदस्य ह्या किती वेळा त्या गावात गेल्यात, किती वेळा त्या गावात विकास कामे त्यांनी ओढून दिलीत, हे देखील आपण जाणून घेणार आहोत.